तर पंच म्हणून रुपेश सावंत सर आणि सचिन सिंग सर. तर माझ्या सोबतीला विशांत, मस्त नाव आहे, खूप सुंदर विशांत लेखनिक म्हणून, स्कोरर म्हणून. आणि मी पुन्हा एकदा रवी पाटील पुनश्च आपल्या समोर आजच्या या दुसऱ्या दिवसातली दुसरी लढतीचं समालोचन करण्यासाठी. कल्पतरू 11 वर्सेस अचानक. मग असे म्हटल्याप्रमाणे कल्पतरूनं 2 सामन्यामध्ये 1 सामना जिंकलाय. अचानकनेही 2 सामन्यामध्ये एकच झालाय, 1 जिंकलाय. म्हणजे दोघांनी 1-1 सामना जिंकलाय. बघूया ही करोड मोरूची स्थिती अशी म्हणता येईल या दोन्ही संघांसाठी. तर स्ट्राईक कडे श्रीकांत जबरदस्त फलंदाज, त्याचबरोबर आशिष नॉन स्ट्राईकला आहे. दोन्ही तडाखेबंद फलंदाज आहे. काल आपण यांची खेळी बघितली होती, त्यामुळे आज कुठेतरी ही लढत, हा सामना रंगतदार होईल अशी पूर्णतः थोडीशी अपेक्षा किंवा चुनचुन लागले असं म्हणता येईल. बघूया काय होतंय. दरम्यान पहिला गोलंदाज सुनील म्हात्रे, गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी वलयाचा षटक, निर्बंधनाचा षटक म्हणून राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी डावखुऱ्या फलंदाजाला अर्थात श्रीकांतला. श्रीकांत तयार होतोय. क्षेत्ररक्षण सजावट अजूनही केली जाते, थोडासा विलंब का होईना होतोय. लेट्स प्ले. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू आज श्रीकांत मस्त फटका, अंदाज में सीधा कवर के ऊपर से 4 रनों के लिए. मस्त सुरुवात, चांगली सुरुवात, ठोस सुरुवात ज्याला म्हणून आपण कॉन्फिडन्स मध्ये. या अशा फटक्या जेव्हा लागतात बघा, क्षेत्ररक्षक होते आणि क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून गॅप जेव्हा धुंडाळली जाते तेव्हा आत्मविश्वास नक्कीच दुणावतो, वाढतो फलंदाजाचा. श्रीकांतचाही वाढला असेल, पण इथं मात्र कम बॅक करावं लागेल गोलंदाज सुनीलला, कारण 5 षटकी लढत आहे. त्यामुळे तुम्हाला सैरवैर गोलंदाजी करून चालणार नाही. कुठेतरी लाईन आणि लेंथ जशी क्षेत्ररक्षण सजावट आहे त्या पद्धतीची तुम्हाला करावी लागेल, तर आणि तरच या खेळपट्टीवर, या मैदानावर तुम्ही एखाद्या फलंदाजाला जखडून ठेवू शकता. अन्यथा ही खेळपट्टी अशी आहे की तुम्ही जरा जरी ढिलाईची गोलंदाजी केली तरी तुम्हाला भरपूर धाव्या पडतील. दरम्यान पुन्हा एकदा सुनील लिखतोय श्रीकांतसाठी चेंडू दुसरा, फुल टॉस फटका. लांबच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार येतोय. पुन्हा एकदा एक आणखीन चौकार. धावसंख्या 8 वर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 8. एक मस्त सुरुवात कल्पतरूची. 1 सामना त्यांनी जिंकलाय. जिद्दी मराठाला नमवून त्यांनी पहिला सामना जिंकला होता. ज्योतिर्लिंग मात्र त्यांना हरवलं होतं 2 सामन्यामधला. हा सुंदर चेंडू, याला म्हणतात सन्मान. चांगल्या चेंडूचा नक्कीच सन्मान केला पाहिजे आणि खराब चेंडूवरचा समाचार घेणं गरजेचं असतं. त्यामुळे चांगला चेंडू होता, तितकाच सन्मान दिला सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक मिड ऑफला हजर होता, त्यांना चेंडू अडवला. परत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत गोलंदाज सुनील तयार. हा जातोय चौथा चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे सरसा मारण्यापर्यंत स्टेप आउट झाला होता. कार्पेट शॉट, लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक हजर आहे. एकच मिळेल. शिवमची चांगली क्षेत्री. शिवम एका सामने मात्र धावसंख्या आणखीन पुढे सरकते, पोहोचते 9च्या स्थानावर. एक सुंदर देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या अनुषंगानं पाटण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं ही स्पर्धा याच पहिल्या पर्वात, पण वाटत नाहीये की पहिलं पर्व आहे. अप्रतिम नियोजन, आयोजन, सुसूत्रपणा आणि चांगलं एक नियोजनबद्ध ही स्पर्धा सातत्यानं कालही बघितली, आजही बघतोय आपण. या सुसज्ज अशा व्यवस्थेमध्ये ही स्पर्धा, हे सामने होत असताना हा निघतोय सुनील. फटकावण्याचा प्रयत्न होता, अपुरा प्रयत्न. कुठेतरी फजगतीचा शॉट आशिष कडून आला. आशिषला मात्र आता थोडंच कुठेतरी सेट व्हावं लागेल, कारण पहिलाच चेंडू होता. काल आशिषनं चांगली फटकेबाजी केली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये क्षमता आहे त्यानं दाखवून दिलंय. पण थोडंसं थांबावं लागेल, मग अशी म्हटल्याप्रमाणे थोडं सेट व्हावं लागेल. चेंडू गोलंदाज सुनील चालाक आहे.
आ शिवम सांभाळ षटकार. धावसंख्या 6 झपाट्यानं वाढली, पोहोचली 15 या स्थानावर. अप्रतिम कालच्या स्पर्धेबद्दल जर वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर मराठा फायटर्सनं बरेच रेकॉर्ड केले. उच्च हायस्ट स्कोरचा रेकॉर्ड 100 धावांचा केला. अर्धशतक त्यांच्याच नावावर, गणेशच्या नावावर. तर पहिल्या हॅट्रिक यस महेश यांना टिपली होती. त्यामुळे ह्या गोष्टी बऱ्याचशा मराठा फायटर्सने करून दाखवले. त्या अभिनंदनास पात्र आहे. नक्कीच चांगली टीम आहे, मजबूत टीम आहे, दोन्ही सामने जिंकलेत. त्यामुळे त्यांच्याकडे थोडंसं अपेक्षेनं बघितलं जात आहे. आमच्यासारखे समालोचक जेव्हा चांगलं घडतं तेव्हा कुठेतरी चांगलं बोलण्याची आम्हाला इच्छा होते आणि ती मी बोलतो. येस नक्कीच वाहवा केली पाहिजे, प्रशंसा ही हवी असते, कारण शाबासकीची थाप मिळणं गरजेचं असतं. त्याच शाबासकीची थाप मी म्हटलं होतं. काल चांगली फलंदाजी केली होती आशिषनं आणि तेच अगदी ती संपतो लगेच त्याचा षटकार आला. ही शाबासकी कुठेतरी गरजेची असते, कॉन्फिडन्स वाढवला गरजेचं असतं. मी नेहमी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. ही दोन्ही फलंदाज अप्रतिम फलंदाज आहे. श्रीकांतने काल फटकेबाजी केली होती. त्यामुळे ही जोडी फोडणं ही महत्वाची गोष्ट असणार आहे. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या पुरेशा म्हटल्या जातील. 15 वरती धावसंख्या पोहोचली आहे. दुसरं षटक विनोदच्या हाती. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता. बॅटची कडा लागली असावी, अन्यथा कदाचित मोठी अपील झाली असती. चेंडू यष्ट्यांवरती होता, बॅटची कडा लागली. त्यामुळं एक धाव नक्कीच मिळते. धाव डॉट होतो. यस मला वाटलं की धाव घेतली की काय, अपेक्षा होती. जवळजवळ अर्ध्या पिच पर्यंत आशिष धावून गेला होता, पण त्याला नंतर परत पाठवलं. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात म्हणता येईल ती विनोद कडून. पुन्हा एकदा विनोद, दुसरा चेंडू राईट लेफ्ट आर्म राउंड द विकेट. या फटक्यांचीच खरी तर गरज असते किंवा सिक्स आहे. कन्फर्म करा सर प्लीज, बघूया. ओ या दिशेनं बघताना वाटलं होतं की वन बाउन्स गेला असावा आणि फ्लॅटी शॉट जेव्हा लागतो तेव्हा तो जलद गतीने ट्रॅव्हल होतो आणि तेच झालं होतं. जलद गतीने चेंडू गेल्यामुळे कायचा अंदाज बांधणं थोडंसं घाईच झालं होतं, पण प्रेक्षक आणि फलंदाजाने त्याचा हेरलं होतं आणि तो चौकार परिमार्जित षटकार झाला होता. इथे मात्र चेंडू फसला की काय, पण यष्ट्यांच्या मागे पिछा काय जातं. स्वतः यष्टी रक्षक जातोय, पकडतोय. थर्डमॅन आहे, फाईन लेग आहे. तिघेही पलटायत पकडतायत, फेकतायत. आता मात्र त्या दरम्यान होत आहेत 2 धावा पूर्ण. धावसंख्या लगेच 2 ने वाढली, पोचली 23 या स्थानावर. धावसंख्या थोडीशी जास्त होताना दिसतेय. 3 चेंडू संपलेले आहेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विनोद निघेल. डावखरे फलंदाज श्रीकांत साठी हा चेंडू पुढे जानदार, वजनदार, मालदार षटकार. टाइमिंग बढ़िया था, फुटवर्क बेहतरीन था और प्लेसमेंट तो बेहतरीन था ही, क्योंकि वहां पर कोई फील्डर नहीं था. हालांकि लॉन्ग ऑफ खिलाड़ी था लेकिन वो थोड़ा सा वाइडिश खड़ा था, तो बहुत बड़ी गैप थी. फायदा उठाया 6 रन के लिए. ये गेंद ये अच्छी गेंद थी, ये अच्छी गेंद थी, छटाने वाली, फंसाने वाली. देखिए हल्की से गुडलैंड स्पॉट पर पड़ने के बाद टप्पा हल्का सा नीचे बैठा, बाहर की तरफ निकला. संभवतः उसे आड़ा शॉट खेलना चाहते थे. तो जरूरी बातें हिदायत देते हुए कि आप थोड़ा बीच में आ रहे ताकि आपको पगबाधा का जो अपील होगा उसे देने में कठिनाइयां होगी. तो जरूरी बातें समझाएं अंपायर ने.
ये बढ़िया गेंद थी, सीधे बल्ले से खेला है, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद। शुभम एक रन नहीं रोक पाए शुभम जब तक, अच्छा थ्रो। रन संख्या कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 15 के अनुरूप 30। देखिए दोस्तों, सुबह सुबह का वक्त है, अगर 15 रन प्रति ओवर बनते हैं तो यकीनन एक अच्छा ओवर कहा जाता है। अच्छा बल्लेबाजी के तौर पर दोनों ओवर्स 15-15 रन के बने हैं, चाहे वो सुनील की हो या फिर विनोद की हो। कह सकता हूं कि हल्का सा महंगा ओवर था दोनों का। और निजी रन की बात करें तो निजी रन के तौर पर 24 के निजी तौर पर श्रीकांत बल्लेबाजी कर रहा है, अभी तक डटा हुआ है। और आशीष हालांकि एक छक्के की सहायता से 6 पर खेलता हुआ। धन्यवाद विशांत। विशांत मुझे जरूरी जानकारी देता हुआ कि 24 रन पर निजी बेहतरीन बल्लेबाजी करता हुआ श्रीकांत अभी भी स्ट्राइक पर है। हालांकि तीसरे ओवर की बागडोर संभाले हुए अजय आ चुका है। अजयला मात्र या श्रीकांत आणि आशिषला थोडंसं स्तब्ध करावं लागेल, बांधून ठेवावं लागेल। आता क्षेत्ररक्षण खोलं झालेलं आपण बघत असाल, क्षेत्ररक्षण फैलावलंय बघा, डाव्या फलंदाज आहे त्या अनुरूप पहिला चेंडू आडवा फटका। चेंडू जवळजवळ हाताला चाटून गेला होता, पण चेंडू मध्ये इतकी गती होती, त्या गतिशीलतेमुळे कुठेतरी क्षेत्ररक्षक अजय नाही ना, रवी तिथे गफलत करतोय। रवीने थोडीशी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली दिसली पण ती पुरेशी नव्हती। दरम्यान षटकार, धावसंख्या पुढचे। हा चेंडू मस्त होता। हो नो बॉल आहे, हा नो बॉल आहे। ओ थ्रो, नो बॉल। ओ नाही 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 अजय, मोक्याच्या क्षणाला तू अशी चेंडू फेकू शकत नाहीस, हरकत नाही। धावसंख्या 1 ने वाढली, पोचली 37 वर। विचार विनिमय केला जातो बघा, सुनील तर गेलाय, विनोदी गेलाय, अजयला मात्र त्यांनी बाद केलंय गोलंदाजीच्या स्वरूपात। एक फक्त 37 37 37 एकच आहे। ए 2 आहेत का बाळांनो? थ्रोच्या 2 आहेत का एकच आहे? पेनल्टी द्यायची आहे? मग तू कसं म्हणतोय? 39 माग। हो निशांतने मला एक आकडा सांगितला होता 37चा, पण एक नाही तर 2 एक्स्ट्रा असतात, त्यामुळे त्याला ते जोडाव्या लागतील। धावसंख्या 39 वर, 39 वर। नवीन गोलंदाज, बदलीचा गोलंदाज कृष्णा, आणि हा गेला। दरम्यान 3 धावा इथे होताना दिसत आहेत। सूर्या श्रीकांतच्या खात्यात 3 धावा जमा होतील। धावसंख्या पोहोचली 42 वर। श्रीकांत वैयक्तिक 33 धावांवर खेळतोय। बदलीचा गोलंदाज कृष्णा येतोय, अजूनही त्याच्या हातात 4 चेंडू आहेत। पहिल्याच चेंडूवर 3 धाव पडलेल्या आहेत। धावसंख्या 42 वर। हे जसं षटक संपते तसं पाण्याची व्यवस्था करा मित्रांनो, तुम्ही तयार राहा तुमची बॉटल घेऊन। दरम्यान बघूया कृष्णा जातोय तिसरा चेंडू घेऊन। बदलीचा गोलंदाज फटकावला हो, षटकार।
धावसंख्या झपाट्याने वाढते, जोमानं वाढते, 48 पर्यंत पोहोचले. हे तिसरंच षटक चालू आहे आणि 3च चेंडू चालू म्हणजे तब्बल अजून 9 चेंडू यायचे आहेत मित्रांनो. 9 चेंडू, माफ करा, 5 ओव्हरचा षटकांचा सामना आहे. 15 चेंडू अजूनही यायचे आहेत म्हणता येईल. त्यामुळे कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजीवर आणि थोडासा कुठेतरी अंडर प्रेशर होऊन चालणार नाही अचानक 11 संघाला. तुमची ही दुसरीच लढत आहे, त्यामुळे ही लढत जर जिंकली तर तुम्ही मस्त प्लस मध्ये जाल, कारण तुम्ही एक लढत ऑलरेडी हा चेंडू राईट आहे, डॉट आहे, निर्धाव चेंडू. अपेक्षा केली होती पंचांकडे की मला वाईट द्या, पण पंचांनी मात्र स्पष्ट नकार दिला. धावसंख्या तिथेच 48 वर. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कृष्णा. इथे मात्र तालियां बजाकर अभिनंदन किया उसका. ती पीठ थपथपाई. ये होना भी जरूरी है. जब कभी अच्छा होता है तो ये सराहना होनी चाहिए, और वही हुआ. बेहतरीन कैच, शरीर का बेहतरीन संतुलन बनाकर निजी 12 रन के योगदान पर आशीष आउट. उनकी जगह पर नए बल्लेबाज आकाश मोहिते, एक आइकॉन खिलाड़ी और बेहतरीन बल्लेबाज. अभी भी काफी सारी ढेर सारी गेंदें शेष है, तो यकीनन हल्का सा अगर टिक कर खेले, थोड़ा रुक कर खेले, तो संभव है आने वाले 14 गेंदों पर बहुत सारे रन मिल सकते हैं. अच्छा का स्कोर बन सकता है. रन संख्या 48 पर. ये बैन ये 1 बार शॉट था. 4 रन और मिलेंगे. रन संख्या 4 की सहायता से अब पहुंची. बावन 52. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 म्हणजे मजबूत धावसंख्या म्हणता येईल. मजबूत म्हणायला पण थोडंसं घाबरल्यासारखं वाटतंय, कारण कालच्या स्पर्धा आपण बघितल्या, कुठे 86, कुठे 95, कुठे 99 अशा मोठमोठ्या धावसंख्या झाल्या होत्या. होताना दिसतंय तब्बल 101 चा टार्गेट गेलेला होता. त्यामुळं 3 षटकामध्ये 55 झाल्यात, हे जास्तही म्हणता येणार नाही पण कमी नाहीयेत. खूप नक्कीच चांगलं आहे स्कोर होताना दिसतो या खेळपट्टीवर. या मैदानावरचा इतिहास पाहिला तर धावा चेजही होतात आणि मोठ्या धावसंख्या उभी केली जाते. त्यामुळे लगेच त्याचा लेखाजोखा मांडणं थोडंसं घाईचं होऊ शकतं, कारण क्रिकेटची भविष्यवाणी करणं मग थोडंसं तापदायक, चुकीचं, डोक्याला घातक ठरू शकतं. पण अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. बघायचं आहे येणाऱ्या 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये धावगती कुठपर्यंत नेऊन ठेवतोय कल्पतरू 11. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो. और उच्चांकाचं म्हणाल तर मराठा फायटर्सनं एक उच्चांक उभा केला होता 100 धावांचा 5 षटकांमध्ये. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण होऊ शकतं, कारण 2 षटकात आणखीन 50 धावा उभ्या करणं थोड्याशा कठीण आहेत. दरम्यान विनोद येतोय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन. आपण पाहिलं होतं मागच्या दुसऱ्या षटकात त्याने 15 धावा दिल्या होत्या. त्यामुळे इथे कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. आता क्षेत्ररक्षण खुलं झालंय, त्याचा फायदा विनोदला उचलतोय का येतोय का बघायचा आहे. विनोद निघतोय चेंडू घेऊन श्रीकांतसाठी, आकाशसाठी, माफ करा. ओ हा खराब चेंडू आहे. पंच सचिन सर लगेच हात फैलावत आहेत, सांगतात की हा खराब आहे. धावसंख्या लगेच निशांतने 1 जोडून ठेवली, 53 वर नेऊन ठेवली. आकाशसाठी पुन्हा एकदा चेंडू घेऊन जातोय विनोद. भाई अगर आप इस तरह से गेंदबाजी करोगे तो ये धाकड़ बल्लेबाजों के अक्सर देखा है
कि जो बाएं हाथ के बल्लेबाज होते हैं उनका ऑन साइड बहुत ही स्ट्रांग होता है, और वही हुआ। हल्की सी मिडल और ऑफ स्टंप पर गेंद थी, आड़े बल्ले से तिरछा शॉट खेल बैठे, सीधी मिड विकेट के सर के ऊपर से गेंद सरसराती हुई हवा में से ट्रेवल करते हुए 6 रनों के लिए। रन संख्या 6 से बड़ी 59 पर। फिर एक बार विनोद तैयार, अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट। और दोस्तों आपने देखी होगी गेंद खराब नहीं थी, अगर यूट्यूब पे अगर आप देख रहे हो तो आप देख रहे होंगे गेंद खराब नहीं थी, लेकिन क्या बढ़िया टाइमिंग था, फुटवर्क था, तकरीबन खोद कर उसे, ये बल्ला था या फावड़ा था पता नहीं क्या था, लेकिन खोदा जरूर था उस गेंद को। रन संख्या 65 तक पहुंच चुकी है। बढ़िया बल्लेबाजी होती हुई, श्रीकांत जैसे बल्लेबाजी करता, आशीष जैसे की थी, 2 छक्के जड़ थे, वैसे आकाश ने भी शुरू कर दिया, 2 गेंदों पर 2 छक्के। वाइट बॉल, रन संख्या 1 से बढ़ेगी 66 पर 66। अभी तो केवल 2 ही गेंदें शेष माफ कीजिए हुई है, तो 4 गेंदें शेष है। अब इस बार ओवर द विकेट, ये का पूरी इस मैदान के बाहर, आउट ऑफ द भूमिपुत्र मैदान, 6 रन। बॉल दिया प्लीज, दूसरा बॉल पूर्वा। कल आपने मैच देखा हो, युवराज सिंह ने 4 गेंदों पर 4 लगातार छक्के जड़े थे, तो कहीं ऐसा ही तो नहीं कि 3 गेंदों पर 3 छक्के जड़ा दिए है आकाश ने। कल का युवराज आज बनना चाहता है शायद आकाश, देखते हैं क्या होता है। संभव है, क्रिकेट है। कल भी यही हुआ था, लगातार 2 गेंदों पर 2 छक्के जड़ते, फिर डॉट निकलती, फिर तीसरी चौथी गेंद पर छक्का जड़ा था। तो संभावना है, क्षमता है, देखते क्या होता है। ये निकला विनोद, ये गेंद, ये अच्छी गेंद थी, ब्लॉकआउट में बनाने का प्रयास किया था, लेग स्टंप पर गेंद थी, हल्के हाथों से खेल दिया है स्क्वायर लेग की दिशा में, 1 रन पूरा, दूसरे का प्राइस यहां पर रन आउट से बनाओ, बहुत ज्यादा था, संभावित इस गेंद को रोकना बहुत मुश्किल था। तो 2 रन की सहायता, रन संख्या पहुंची कुल मिलाकर 74, बस 75 से एक कम। बहुत बड़ा टारगेट बन सकता है। विनोद तैयार होता हुआ, कल्पतरु की बेहतरीन बल्लेबाजी, अचानक 11 की गेंदबाजी, और ये गेंद देखिए अंदर की तरफ आई, शरीर से टकरा आई, बल्ले से टकराई शायद, संभवतः गेंद गई स्टंप पर, गिल्लिया उगड़ते हुए। एक और विकेट का पतन, 2 विकेट खोने के बाद रन संख्या 74 पर। तो निशांत मुझे बताता हुआ, आकाश ने 5 गेंदों पर कुल मिलाकर 3 छक्के और 1 दुक्के की सहायता से 20 रन बटोरे हैं, अपना काम कर दिया है। आकाश मोहिते ने, जो कि आइकॉन खिलाड़ी था, बेहतरीन बल्लेबाज है। अब नए बल्लेबाज छोटे कद का एक आर्यन, चतुर चालाक बल्लेबाज, इसमें भी क्षमता है, काफी अच्छी बल्लेबाजी करने की जो काबिलियत है वो यहां पर प्रदर्शित होना जरूरी है। और ये विनोद के लिए बहुत बड़ी सफलता कह सकते हैं। यकीनन इससे कॉन्फिडेंस टीम का भी बढ़ेगा, क्योंकि जो बढ़ता हुआ स्कोर लगातार बढ़ रहा था उसे अब कहीं ना कहीं रोक लग सकती है, ये संभावना है। देखते क्या होता है। अंतिम गेंद चौथे ओवर की आर्यन के लिए, अभी भी हल्का सा फील्डिंग में बदलाव होता हुआ। देखिए बाएं हाथ का बल्लेबाज जा चुका है, दाएं हाथ का बल्लेबाज आ चुका है आर्यन। तो फील्डिंग के क्षेत्र की सजावट आप देख सकते हैं, डीप स्क्वायर लगे, मिड विकेट है, लॉन्ग वन है, और वाइड इज डीप कवर और डीप पॉइंट, ये खेल बैकवर्ड पॉइंट। ओ ये गेंद बहुत बाहर थी भाई, इसे तो अंपायर वाइड देंगे ही देंगे, दे चुके हैं। यहां पर निशांत ने 1 रन जोड़ दिए, रन संख्या 75 तक पहुंचाई है। फिर एक बार अंतिम गेंद लेकर, अभी भी 7 गेंदें शेष है। चौथा षटकातला शेवटचा चेंडू, लेफ्ट आर्म राउंड विकेट, हा चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक समोर येतोय, 2 क्षेत्ररक्षक येतोय, थोडीशी गफलत होते पण चपळाईने पकडला जातोय, तोपर्यंत 2 धावा सहजगती पूर्णत्वाला जात आहेत। धाव संख्या जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट होताना दिसते। 2 धावांबरोबर हे चौथं षटक संपतंय। चौथ्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या 2 बाद 77।
2 बाद 77. एक चांगली मजबूत सुरुवात कल्पतरू इलेव्हन संघाच्या बाजूने. नक्कीच मारुती चव्हाण जे ओनर आहेत ते नक्कीच सुखावले असतील. आकाशही खुश असेल कारण आयकॉन खेळाडू आहे, त्यानं त्याचं काम केलं होतं चोख. आणि या षटकाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तब्बल 25 धावा या षटकात पडल्या, म्हणजे थोडंसं महागडं षटक म्हणता येईल. जयवंत येतोय. जयवंत वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं निर्माणीचं हानामारीचं कुटाकुटीचं फोडाफोडीचं रोट्याराटीचं तोडातोडीचं फोडाफोडीचं षटक घेऊन 30 चेंडू आणि 87 धावांचा टार्गेट येतोय अगदी काही क्षणातच. साडे 17च्या आसपासची धावगती ठेवायची आहे, खूप मोठा. खूप मोठा टार्गेट आहे, त्यामुळे हा टार्गेट पूर्ण करणं अगत्याचं गरजेचं असणार आहे. सत्याऐंशी धावांचा पिच्छा करायचा आहे. 17.40 सरासरी आहे आणि होऊ शकतात, शक्य आहे. या मैदानाचा तुम्ही फायदा घ्या तर शक्य आहे हा 87 धावांचा टार्गेट पूर्ण करणं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कल्पतरूनं 2 सामन्यामध्ये 1 सामना जिंकलाय. अचानक नाही एका सामन्यात 1 सामना जिंकलाय, म्हणजेच दोघांनी 1-1 सामना जिंकलाय. अचानकला ही संधी अजून एक येणार आहे, त्यामुळे ही जर लढत जिंकली तर नक्कीच तुमचं खूप फायदा होऊ शकतो. तीस चेंडू 87 धावा, धावगती 17.40 प्रति षटकामागची आहे. आघाडीवीर म्हणून विकास आणि शुभम. विकास निर्लेकर. विकास हाच तो फलंदाज ज्यानं घरोंदा इथे 5 चेंडूत 5 षटकार खेचले होते. पाटण तालुक्यातील धामणी गावचा फलंदाज, त्यामुळे त्याच्यामध्ये क्षमता आहे, तर काय वेगळं सांगायची नको. आयकॉन खेळाडू काय असंच उगाच कोणीलाही बनवत नाहीये क्षमता असल्याशिवाय, त्यामुळे ती क्षमता इथे त्याला दाखवावी लागेल. थोडंसं धीरानं थोडंसं दमानं घ्यावं लागेल. आव्हानाचा विचार नका करू, टप्प्याटप्प्याचा विचार करा. 17.40चा विचार करा. प्रति षटकामागचा तो टार्गेट पकडा. 87च्या पकडाल तर तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. आकाशचा पकडला चेंडू, फुल टॉस कट केला, क्षेत्ररक्षक हजर आहे आणि इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न. एकदा मत पूर्णत्वाला जाते. कुठेतरी जो फुल टॉस होता त्याचा फायदा उचलू शकला नव्हता. कॅप करण्याचा प्रयत्न होता, पण पॉईंटवर क्षेत्ररक्षक हजर असल्यामुळे धावा काही जास्त मिळाला नाहीये. एका धावेने सुरुवात नक्कीच झाली आहे.
पुन्हा एकदा सुरू होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. चांगला फटका. एक धाव मिळेल का? हो मिळेल. एका धावाने काय विशेष होईल का? होणार नाही असं वाटतंय. गॅप काढावे लागतील, व्यवस्थित गॅप काढावे लागतील. शुभमच्या खात्यावर एक, विकासच्या खात्यावर एक. दोघांनी स्ट्राईक रोटेट केली. आकाश तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. ऐन मोक्याला इथे मात्र विकासनं त्यांना थोपवून धरलाय त्या चेंडूला. जातो चेंडू निर्धाव. आकाशची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आतापर्यंत कुठलीही मुभा त्यानं दिलेली नाहीये फलंदाजांना. 87 धावांचा टार्गेट आहे, लक्ष आहे, मोठा आहे. त्यामुळे कुठेतरी गॅप्स किंवा मग मोठे फटके काढावे लागतील. सेट होण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजांकडून. एक धाव अजूनही वाढते, हळूहळू का होईना. 3 वर धावसंख्या पोहोचली या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा शुभम तयार होतोय. समोर आहे गोलंदाज आकाश. घेऊन चेंडू 5वा. हा चेंडू पुन्हा एकदा बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न. थोपवून धरलाय, ढकलून दिलं. मिडऑफवर क्षेत्ररक्षक हजर होता. एक धाव मात्र पूर्णत्वाला गेली. 1 धावसंख्येने वाढली धावसंख्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 वर. पुन्हा एकदा आकाश. हा चेंडू जोरदार अपील केली जाते, पण पंच म्हणतायत नॉट आउट. तर अशा पद्धतीने पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या अप्रतिम षटक फक्त 4, बिनबाद 4 पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर. मस्त पडलं होतं आकाश. फक्त त्यांनी 4 धावा दिल्या आणि लगेच ॲव्हरेज बघा 20.75 पर्यंत पोहोचला प्रति षटका मागचा. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडू आता 83 धावा काढायच्या आहेत. त्यामुळे प्रचंड आता दबाव वाढला असेल. वल्याचं षटक जरी थोडंसं ढिलं झालेलं असलं, आता 3 क्षेत्ररक्षक आपण बघत असाल वलयाच्या बाहेर. मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि थोडासा वाईडिश लॉंग ऑफ अशी क्षेत्र सजावट. हा निघतोय श्रीकांतच्या चेंडूवर कव्हर एक्स्ट्राकॉटच्या मध्यमध्ये खेळला आहे. 1 धाव मात्र मिळते. 2 धावांनी चेंडू जातो सीमारेषा पार. येतोय देखणा सुंदर चौकार. शुभमच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 6 धावांवर खेळतोय शुभम. अजूनही 79 धावांची गरज आहे 23 चेंडू मध्ये. श्रीकांत गोलंदाजीसाठी तयार होतोय. हा चेंडू श्रीकांतचा आडव्या बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक हजर आहे. 1च धाव मिळते. धावसंख्या 9 वर पोहोचते. अजूनही 78 धावांची गरज आहे 22 चेंडू मध्ये. हा श्रीकांत तोच गोलंदाज आहे ज्यानं फलंदाजीमध्ये तब्बल 45 धावा कुठल्या होत्या. त्यामुळं फलंदाजीमध्ये चांगलं केलं, गोलंदाजीमध्ये मात्र थोडंसं कुठेतरी चुकलाय की काय. आणि हा जातोय मस्त देखणा. पहिला येतोय उत्तंग षटकार. थँक्यू.
21 चेंडू आणि 72 धावांचं समीकरण. 21 चेंडू आणि 72 धावांचं समीकरण आता शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. यस, शक्य आहे. तुम्हाला थांबायचंय, थोडंसं थांबायचंय, धीरानं खेळायचंय. त्यामुळे नक्कीच पुढचा चेंडू. ओ ओ यास बाद. इथे मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. विकास बाद. मयूर शिंदे नवीन फलंदाज येतोय. मयूरवर मोठी जबाबदारी हो आहे नक्कीच. पण तत्पूर्वी इथे मात्र स्ट्राईकवर शुभम आहे. शुभमला काहीतरी मोठं करावं लागेल, थांबावं लागेल, कारण तो सेट झाला असावा अशी अपेक्षा आहे. श्रीकांत निघतोय चेंडू घेऊन पुढचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉचर फटकावलाय. मस्त फटका आहे. 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन. 4 रन्स. याच फटक्यांची खरं तर गरज आहे. पुन्हा एकदा चांगला आकार येतो. धावसंख्या पोहोचली 1/23 वर. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 1/23 वर पोहोचले. 87 च्या अनुषंगाने अजूनही 64 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. म्हणजे 3 षटकांमध्ये 64 धावा काढायच्या. साधारणतः 21.33 सरासरी प्रति षटका मागची. आव्हान थोडंसं कठीण वाटतंय, पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं धीरानं खेळावं लागेल. त्याचबरोबर आक्रमकताही स्वीकारावी लागेल. क्रिकेटचं हे गणित मात्र सोडवणं थोडंसं कठीण आहे, पण सुटलं जाऊ शकतं, सोडलं जाऊ शकतं. पॉवर प्लेच्या षटकात ज्यानं फक्त 4 धावा दिल्या होत्या तोच आकाश पुन्हा एकदा येतोय तिसऱ्या षटक घेऊन. पहिला चेंडू घेऊन हलक्या हाताने ढकवलाय मयूरने. 1 धाव मात्र मिळते. 2चा प्रयत्न सफल असतो. फसवा असतो. फसवून गेलाय, चकवून गेलाय. शिमर शपार येतोय आणखीन एक चौकार. पहिल्यांदाच येतोय. अजूनही 60 धावांची गरज आहे. 17 चेंडू आहेत. आव्हान थोडंसं मोठं आहे, लांब आहे, पण शक्य आहे. गेंदे बचे 17, रन निकालेंगे 60. बढ़िया शॉट. देख सकते हैं तकरीबन 5 खिलाड़ी वहां पर पहुंचे हैं, लेकिन नहीं पहुंच पाए कोई भी. 2 रन का इजाफा होता हुआ रन संख्या 2 से बड़ी पहुंची कुल मिलाकर 29 पर. अभी भी 58 रन दूर आने वाले 16 गेंदों से. तो यहाँ पर कल्पतरु 11 और अचानक 11 के बीच का ये तगड़ा मुकाबला. हालांकि दोनों ने पहला एक मुकाबला तो कम से कम जीता है. ये जीत जरूरी है, बहुत ही जरूरी, अनिवार्य है अगर इस टूर्नामेंट में अस्तित्व रखना है, तो जीत जरूरी है. ये गेंद हल्की सिलेक्शन पे बाहर गेंद थी, उसे दिशा दी है.
गेंद में तेजी है, इस गेंद के तेजी के कारणवश गेंद गई सीधी सरसरातील लेग बाय के रूप में 4 रनों के लिए। रन संख्या 33 तक पहुंची है। 87 के अनुरूप अभी भी 54 रन दूर आने वाले 15 गेंदों से। 54 रन, 15 गेंदे 54 रन, 54 टू विन इन 15 डिलिव्हरी। चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता अजूनही आहे। आकाश निघेल तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन फटकावला क्रिकेट कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक हजर आहे। एका हाताने श्रीकांत पकडतो, फेकतोय डावखोरा क्षेत्ररक्षक। 1 धाव मात्र पूर्णत्वाला गेली। धावसंख्या 34 वर पोहोचली। 53 धावांची अजूनही गरज येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये। आकाश पुन्हा एकदा हा चेंडू शुभम मात्र कुठेतरी गफलत झाली। चेंडूची ओसळी मात्र चकवून गेली। चेंडू अंगावर आदळला, निर्धाव गेला, वाया गेला। आता मात्र समीकरण 13 चेंडू आणि 53 धावांचं थोडंसं कठीण होत चाललेलं आव्हान। मोठ्या फटक्यांची खरंच नितांत गरज आहे अचानक 11 संघाला जिंकण्यासाठी, पण इथे मात्र कल्पतरूची गोलंदाजी चांगली होताना दिसते। हा चेंडू फुल टॉस चेंडू होता, फटकावला लॉंग ऑफर। 1 धाव झाली आणि 1च धाव मिळतीये। धाव संख्या कुठेतरी कमी गतीने पुढे होतीये। 35 वर पोहोचली धावसंख्या। आता मात्र 12 चेंडू आणि 52 धावांचं समीकरण। 12 चेंडू बारह गेंदे 52 का लाख। ये निकल पड़ा भावना। वाढली 41 वर पोहोचली। 46 धावांचं अजूनही गरज आहे। 46 41 झालेल्या 46 पाहिजे, कारण 87चं टार्गेट आहे। 11 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण। 11-46 होऊ शकता, शक्य आहे, फक्त याच फटक्यांची गरज आहे। शुभम निजी 22 रन के योगदान पे खेलता हुआ ये गेंद, ये गो ये धक्का बहुत जोर का लगता है, घातक हो सकता है। यस, इस दरमियान 2 रन की पूर्तता होती हुई अब गेंदी बची है 10 रन निकालेंगे 44। मुश्किल जरूर है लेकिन असंभव नहीं है। क्रिकेट में असंभावना की बात नहीं होती है, संभावनाओं का खेल है, असंभावनाओं का खेल है। 10 गेंदे 44 का लक्ष्य। ये गेंद रौनक, बढ़िया शॉट, मिड ऑफ, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद। 1 रन की यहां पर गुंजाइश। रन संख्या 44 तक पहुंच चुकी है। अभी भी 43 रन दूर आने वाले केवल 9 गेंदों से। 9 गेंदे और 43 रन। अब यहां पर बड़े शॉट, बड़े हिट शॉट लगाने होंगे, छक्कों की बात करनी होगी, तभी संभव हो सकता है। 9 गेंदों पर 43 रन, अन्यथा इस मैच को गंवा सकता है अचानक। और ये गेंद, एक शॉट कॉर्नर पर। रन संख्या 45 तक पहुंची। अभी भी 42 रन दूर आने वाले 8 गेंदों से। 45 रन संख्या बन चुकी है, 42 रन और चाहिए केवल मात्र 8 गेंदों से। तो तकरीबन अब धीरे धीरे मध्यम
कुंचम कुंचम जीत की ओर अग्रसर होता हुआ कल्पतरु, अगर उसे रोकना है तो 8 गेंदों पर 42 रन बनाने होंगे। ये लगा करारा 6 रन। ये बेहतरीन अदाकारी, 7 गेंदें और 36 का टारगेट। हो सकता है भाई, हो सकता है। ये गेंद बढ़िया शॉट, मिड विकेट पर फील्डर मौजूद, सेकंड बाउंस, गेंद गई सरसराती बाउंड्री से बाहर। संभल कर बच्चे, संभल कर आराम से भाई। 4 रन। सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील. हो, थँक्यू. 35 धावांवर धन्यवाद. मस्त जानकारी देतोय सर. आता 6 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. 6 चेंडू 32 धाव. वा, 6 चेंडू 32 धावा. यश शक्य आहे. युवराज सिंग स्टुवर्ट बोर्ड आठवावं लागेल. कालचा युवराज सिंग बघितला असेल तर त्यानं कालही दाखवले होते. 4 चेंडूत सलग 4 षटकार मस्त मारले होते. आर्यनवर जबाबदारी आहे या 32 धावा रोखण्याचं काम. हो, शक्य आहे. सहज रोखले जाऊ शकतात जर तुमची गोलंदाजी चांगली असेल तर. पण तिथे मात्र मयूर शिंदे मात्र स्ट्राईकवर. बघूया स्वतः प्रयत्न करेल का मयूर. मयूर चौकार खेळलाय, दुक्का मारलाय, 2 इतकेही मारलेत. पण तो स्ट्राईक स्वतः प्रयत्न करेल की तो सोपवेल शुभमला, हे बघण्यासारखं असेल. आता मात्र जास्त करण्यासारखं नाहीये. 6 चेंडूत 32 धावांचं समीकरण हो पूर्ण होऊ शकतात. मस्त मैदान, मैदानाचा फायदा घ्यावा लागेल. मी पहिले आधी म्हटलं होतं की मैदानाकडे बघा तुम्ही. मैदान मस्त सपाट आहे, फक्त गॅप काढा, सहज चौकार मिळतोय. 6 चेंडू 32 धावा. आर्यन येतोय गोलंदाजीवर. हा चेंडू पहिला, फसगतीचा चेंडू, फसवा चेंडू, चकवा चेंडू, निर्धाव जातोय. आता समीकरण 5 चेंडू 32 धावा. हर एक गेंद महत्वपूर्ण है बड़े शॉट के लिए. पुरजोर कोशिश करनी होगी, भरपूर कोशिश करनी होगी 2 बल्लेबाजों को, तभी संभव है इन 5 गेंदों पर 32 रन बनाना. ये निकल बड़ा गेंदबाज आर्यन. फुल टॉस गेंद, लेग स्टंप पर गेंद थी. कलाई का उपयोग करते हुए खेलते हैं. ओ 4 रन. थैंक यू. 4-28. तैयार. ये गेंद आकर कहीं गड़बड़ हो, शरीर का संतुलन बनाना जरूरी था. रोका अपने आप को और इस गेंद को लपक कर थैंक यू. 28 रन की जरूरत थी तो 4 छक्के भी लगते तो भी अब थोड़ा होना मुश्किल था. अब तो एक गेंद डॉट निकली है, एक विकेट भी गिरा है. 3 गेंदों पर 28 रन बनाना ये बहुत ही मुश्किल है. लेकिन क्रिकेट में जब तक पूरे गेंदों की समाप्ति नहीं होती तब तक विजेता घोषित नहीं किया जा सकता. ये गेंद, अगली गेंद. चलिए एक
ओ शुभम पहुंचाए 41 पर। धन्यवाद विशाल, बहुत बड़ी जानकारी। 41 पर, अभी भी 2 गेंदें शेष है कि नहीं और लौटेंगे 22 रन दूर। थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। जब तक तोड़ेंगे नहीं 41 है। तोड़ेंगे। बहुत है लंबा 14 गेंदों पर 41 पर शुभम। वाह भाई वाह, अभी भी संभव है 2 गेंदों पर अर्धशतक बनाना है तो है। करिए इस्तेमाल। ओह, बढ़िया गेंद थी। ये देखिए चतुर चला गेंदबाज है। आर्यन देना नहीं चाहते, मैं दूंगा नहीं। डॉट बॉल, 1 गेंद 22 रन। बेहतरीन गेंदबाजी और बेहतरीन बल्लेबाजी, ये दोनों देखने को मिले इस मैच में। 1 गेंद औपचारिकता 22 रनों की कर। शुभम बहुत शानदार बल्लेबाजी, लेकिन फिर भी आपका जीत नहीं हो सकती। तो कल्पतरु आपकी ये दूसरी जीत, बहुत बहुत अभिनंदन हो।